विजयदादा शोभा म्हणणार अगदी तो एखाद्याला जर जीव लावला तर तो कुणालाही सोडत नाही असं त्याचं काम आहे. लोक म्हणतात तुम्ही काय इकडे यायची गरज नाही, आम्ही तुमच्या बरोबरच आहे, तुम्हाला साथ देणार आहे, तुम्ही परिचयाला सुद्धा येऊ नका. जे जे या भागात ज्याची उणीव आहे तुम्ही पूर्ण भरून काढण्याचा प्रयत्न सगळे माझ्या भागात खरोखर तुम्ही काया पाडली करण्याची माझी फार विचार तू करणारच अशी मी माझ्या मनात एक अपेक्षा आहे. त्याचं मी सोनं केल्याशिवाय राहणार आहे की माझ्या भागात ज्या ज्या समस्या आहेत त्या मी अगदी मनापासून पूर्ण करू शकतो. दर्शक हो नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 20 मध्ये आहे. आपली केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरू असलेला आपला हा कार्यक्रम ज्यामध्ये आपण जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्या प्रत्येक इच्छुक उमेदवारांच्या पर्यंत जातोय आणि त्यांची जे काही एकूण एक प्रचार कसा पद्धतीने सुरू आहे आणि त्यासोबतच त्यांची व्हिजन काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आज मी प्रभाग क्रमांक 20 मधील इच्छुक उमेदवार जयश्री कांबळे ताईंच्या घरी आलेलो आहे आणि त्यांच्यासोबत आपण केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. ताई, तुमचं केके न्यूज मध्ये स्वागत आहे. नमस्कार. काय सांगाल, एकंदरीत आता बघायला गेलं तर निवडणूक लागलेली आहे, 5-6 दिवसांनंतर मतदान आहे. प्रचार कसा तुमचा सुरू आहे? आमचा प्रचार अगदी चांगल्या पद्धतीने चालू आहे. तुम्हाला एक सांगायचं म्हणजे विशेष करून सांगायचं म्हणजे की शिवराज दादा पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विजयकुमार धनाजी कांबळे हा माझा मुलगा आहे. त्या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी केलेली कामे अगदी उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने केलेली आहेत कामं. त्याने की कुठे गटरेजचे प्रॉब्लेम असू दे, लाईटचा प्रॉब्लेम असू दे, रस्त्याचा प्रॉब्लेम असू दे, हे सगळे प्रॉब्लेम त्याने अगदी त्याच्या पद्धतीने त्याने अगदी सॉल्व्ह केलेले आहेत. आणि दुसरं सांगायचे म्हणजे की गेला धावणारा कार्यकर्ता म्हणून ओळख आहे त्याची. खरं बघायला गेलं तर फाउंडेशनच्या माध्यमातून काय काय कामं करतात त्यांनी? फाउंडेशन माध्यमातून ओपन प्लॉट मध्ये जे गवत वाढले असतं, गवत म्हणजे ते साफसफाई करणे, धूप फवारणी करणे, औषध फवारणी करणे, एखाद्याच्या अडचणीला तो धावून जाणारा एक कार्यकर्ता म्हणून तो अगदी चांगल्या पद्धतीने काम करतो. बर, आता आपला प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे? प्रचार म्हणायचं गेला तर अगदी लोकांचा प्रतिसाद आम्हाला भरपूर प्रमाणात आहे. बर, आता किती वेळा लोकांच्या सोबत गाठीभेटी झालेली आहेत, भेटलेला आहात, लोकांच्या डोर टू डोर पॅम्पलेट म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी किती वेळा? मी बऱ्याच वेळा की 15 दिवसात मी 2 टाइम सकाळ संध्याकाळी लोकांची भेट घेतोय. त्यांना सगळं मी माझं सांगतोय, कार्य वगैरे मी कामं केलेली सांगतोय, माझ्या मुलांनी केलेली कामं सांगतोय. त्यामुळे लोकांचा प्रतिसाद आम्हाला अगदी भरभरून आहे. काय काय कामं केलेली आहेत आपले ह्या 5, 10, 15 वर्षामध्ये? फाउंडेशनच्या माध्यमातून असतील किंवा विजयदादांनी स्वतः काय काय कामं केलेली आहेत, काय काय अशी सांगा. खर्चातून विजयकुमारनी केलेली कामं की रस्ता केलेला आहे, गटरीज केलेला आहे, त्या कुठं म्हणजे कोरोना काळात ज्या लोकांना मदत करता येते त्यांनी स्वतःच्या स्वखर्चातून मदत केलेली आहे. ही कामं लोकांच्या लक्षात ठेवूनच त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. ज्या वेळेला तुम्ही लोकांना भेटताय, लोकांशी जाताय, बोलताय, त्यावेळेला लोक तुम्हाला काय म्हणतायत? लोक म्हणतात तुम्ही काय इकडे यायची गरज नाही, आम्ही तुमच्या बरोबरच आहे, आम्ही तुम्हाला साथ देणार आहे, तुम्ही परिचयाला सुद्धा येऊ नका, एवढी तुमच्या मुलग्यात कामे केलेले आम्ही लक्षात ठेवले असं लोकांना आम्हाला सांगितलं. म्हणजे एका बाजूला बघायला गेलं तर केलेल्या कामाची परतफेड करायची ही वेळ आहे, अशा पद्धतीची लोकांची मत आहे. हे ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय? अगदी आनंद वाटतो की मला वाटतं की माझा विजय हातात झालेला आहे. खरं बघायला गेलं तर प्रभाग मोठा आहे आणि ह्या मोठ्या प्रभागामध्ये तसे प्रश्न सुद्धा भरपूर आहेत. कारण ही उपनगरामध्ये आपण येतोय आणि शहरामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या उपनगरामध्ये याव्या ह्या इथल्या लोकांच्या अपेक्षा राहतात आणि त्या अपेक्षा स्वाभाविक आहेत असं म्हणायला गेलं तर काही अडचण नाही. मग त्या लोकांच्या त्या अपेक्षा म्हणजे त्यामध्ये बोलायला गेलं तर रस्ते आले, तुमचे गटर्स आलेत, पाणी आले, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या दारापर्यंत पोहोचायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने उद्या नगरसेवक झाल्यानंतर प्रयत्नशील असणार आहात? ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या अगदी मी मनापासून मी त्यांच्या स्वतःहून त्याच्या घरी जाऊन त्यांच्या काय समस्या असतील त्या मी ऐकून घेऊन त्यांच्या अगदी मी जसे मी आता मतदान मागा गेलो की तुमची मी कामं करणार आहे, मी तुम्हाला निवडून द्या, तसे मी स्वतःहून विचारणार तुमची काय काम असेल सांगा, मी स्वतःहून त्यांची कामं सगळी पूर्ण. आता तुमचे चिरंजीव विजयदादांचं काम कसं असतंय हो? त्यांनी आता कार्यकर्ते असतील किंवा यांच्यासोबत कशा पद्धतीने वागतात, कशा पद्धतीने हे राहतात? विजयदादा शोभा म्हणणार अगदी तो एखाद्याला जर जीव लावला तर तो कुणालाही सोडत नाही असं त्याचं काम आहे. एकदम म्हणजे तो असा कार्यकर्ता ओळखीचा की तो कुणाला जरी साधा कुणाचा फोन जरी आला तर तो धावत जाणारा कार्यकर्ता आहे. किंवा असं म्हणजे भागात त्याचं एक व्यक्तिमत्व हे चांगलं त्याच्या म्हणजे शिक्का पडलेला त्याच्यावर. हाकेला धावणारा एक
कार्यकर्ता म्हणतात तर वेगळा अर्थ. कार्यकर्त्यांची फळी कशी आहे त्यांची? मजबूत फळी आणि एकदम तिचे जे मित्र वगैरे आहे ते एकदम तिच्या पाठीशी एकदम. बर बर. खरं बघायला गेलं तर आता आपल्याला काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळालेली आहे. कशा पद्धतीनं वाटतंय की नेतृत्व जे आहे, जिल्ह्याचे नेतृत्व म्हणायला गेलं तर सतीश पाटील यांच्या माध्यमातून उद्या काय काय संकल्पना इथं भागात राबवणार आहे आपण? जे या भागात ज्याची उणीव आहे हम्म. कमी ती मी पूर्ण भरून काढण्याचा प्रयत्न करतो. बरं, बंटी साहेबांच्या बद्दल काय वाटतं? बंटी साहेबांनी जे माझ्यावर टाकलेला विश्वास आहे त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. अगदी प्रामाणिकपणे या मी भागाने सगळं मी विकास करेन. बर. एवढंच मी सांगू शकतो. लोकांना ज्या वेळेला तुम्ही भेटताय त्यावेळेला लोक सांगत असतील तुम्हाला की हा अजून पेंडिंग आहे, हे काम करायला पाहिजे, ते काम करायला पाहिजे, अशी कुठली कुठली लोक कामं सांगतात आपल्याला? काय ही कामं आता सगळ्यात म्हणजे हे झाले होते, जिकडे जायला तिकडे लाईट, पाणी, गटरेस रस्ता, हा. सीसीटीव्ही कॅमेरे, हा. महिलांच्या काय सुरक्षेसाठी काय असतील ते अडचण त्या. मग हे सगळं करताना तुम्ही उद्या नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर 5 वर्षानंतर हा प्रभाग जो आहे तो कुठल्या कशा पद्धतीने बघताय, म्हणजे तुमचं विजन काय आहे? मी 5 वर्षांत सुद्धा मला लोकांनी असाच प्रतिसाद देतील अशा पद्धतीने मी सर्व कामं इथे माझ्या भागात करणार. काय काय कामं करणार आहात? त्याचं कसं नियोजन ठेवलंय का? हा. आहे की गटरीचं प्रॉब्लेम आहे ते मला माहिती आहे की गटरीचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार, रस्त्यांची करणार, हा. लाईट जिथे जिथे नाही तिथे लाईटची सगळी सोय करणार मी. माझ्या माता भगिनींना जे काही अडचण असते त्याच्या अडचण दूर करणार. तुम्हाला की माझ्या महिला बहिणींच्यासाठी जे आता दवाखान्यासाठी जे आता बंटी साहेबांनी आम्हाला सांगितलेच आहे की मोफत उपचार होणार आहेत. त्यांना भेटून मी घर टू घर सगळ्यांना सांगणार की जे गरीब लोक असतील ज्यांच्याकडे काय आर्थिक परिस्थिती त्यांना मी स्वतः घेऊन जाणार दवाखान्यात आणि त्यांची जे काय असेल ती मी दवाखान्यात सगळी अगदी व्यवस्था करून. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये अजून एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की KMT मधला जो प्रवास आहे तो महिलांच्यासाठी मोफत करायचा जो आमचा मानस आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? कारण हा भाग बघायला गेलं तर शहराला जोडणारा भाग आहे आणि इथून भरपूर असे जे काही महिला असतील, पुरुष असतील, इथून कोल्हापूर शहरामध्ये कामाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ह्याच्या निमित्ताने KMTचा वापर करतात. तुमचं काय मत आहे? नाही, जे आता साहेबांनी जे KMTचं जे आता महिलांसाठी काढले ते अगदी खरोखर चांगल्या पद्धतीने काढले. त्याचा म्हणजे मी कालच्या भाषणात सांगितलंय की महिलांसाठी KMT बस मोफत फ्री मध्ये आहे. माझ्या मुली म्हणा, विद्यार्थिनी वगैरे म्हणजे माझ्या भागातल्याच मुली ज्या समजून मी सांगतोय की त्याही जातात की कॉलेजला वगैरे जायत असतात त्यांनाही मोफत ते वगैरे बसचं प्रवास मिळणार आहे. अजून काय सांगायचं झालं तर? अजून सगळे माझ्या भागात खरोखर तुम्ही कायापालट करण्याची माझी फार इच्छा आहे. करणारच अशी मी माझ्या मनात एक अपेक्षा ठेवलेली आहे. तुम्ही कायापालट केल्याशिवाय राहणार नाही माझ्या भागात. महिलांच्यासाठी स्वच्छतागृह किंवा ह्या संदर्भात असं आपलं काही नियोजन आहे का? आता म्हणजे आता ते जाहीरनाम्यात तरी आहे, पण भविष्यात जर ते असेल तर नक्कीच मी की हे पण मी इथे करू शकतो माझ्या भागात स्वच्छतेची व्यवस्था. बर, या महानगरपालिका निवडणुकीला आता आपण सामोरे जात आहे, लोक तुम्हाला बघतायत, लोकांना काय संदेश द्याल, आव्हान काय कराल? माझं चिन्ह काय हातच आहे आणि लोकांनी मला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्याचं मी सोनं केल्याशिवाय राहणार आहे की माझ्या भागाच्या ज्या समस्या आहेत त्या मी अगदी मनापासून पूर्ण करू शकतो. खरं बघायला गेलं तर एकदा माझ्यावरती विश्वास ठेवा. तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला पात्र राहून तुम्ही दिलेल्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही, अशा पद्धतीचं जे काही मत आहे ते मॅडमनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. आज आपण प्रभाग क्रमांक 20 मध्ये आहे. प्रभाग क्रमांक 20 मधून अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातून त्यांनी ही निवडणूक लढवत आहेत. यांचे जे चिरंजीव आहेत विजय कांबळे यांचं असेल किंवा शिवराजदादा यांचं असेल, खूप चांगल्या पद्धतीने ह्या भागामध्ये नेटवर्क आहे आणि त्या माध्यमातून फाउंडेशनच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी काम करत आलेले आहेत. आणि आज तागायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कुठल्याही पद्धतीचं काम न करता एक समाजकार्य म्हणून त्यांनी पूर्णपणे स्वतःला वाहून घेऊन काम चांगल्या पद्धतीने करत आहेत. आणि या कामाची पोचपावती जसं ते आता लोकांना भेटतायत त्या पद्धतीने लोक त्यांनाच देत चाललेले आहेत. तर KK न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आपण जे काही उमेदवार आहेत, जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या पर्यंत जातोय, भेटतोय आणि त्यांची जी काही मतं आहेत किंवा त्यांची जे काही व्हिजन आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तुर्तास तरी या व्हिडिओचे मी इथे थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ कशा पद्धतीने वाटला आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.